मेक युअर स्टडी इन इझी अँड सिंपल वे। या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या मुलांना मराठी बाराखडी सहज सोप्या पद्धतीने कशी शिकावी व त्या बाराखडीचे इंग्रजी शब्दलेखन कसे करावे हे सहज शिकण्यासाठी हा व्हिडिओ आपल्या मुलांना पूर्ण दाखवा। आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करा, लाईक करा आणि हो, या चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका। या व्हिडिओमध्ये पुढील अक्षर आहे न। न साठीच इंग्रजीमध्ये लिहितात एन ए न। पुढील अक्षर आहे ना। न ला एक काना ना। ना साठीच इंग्रजीमध्ये लिहितात एन डबल ए ना। पुढील अक्षर आहे नी। न ला पहिली वेलांटी नी। नी साठीच इंग्रजीमध्ये लिहितात एन आय नी। पुढील अक्षर आहे नी। न ला दुसरी वेलांटी नी। नी साठीच इंग्रजीमध्ये लिहितात एन डबल ई नी। पुढील अक्षर आहे नू। न ला पहिला उकार नू। नू साठीच इंग्रजीमध्ये लिहितात एन यू नू। पुढील अक्षर आहे नू। न ला दुसरा उकार नू। नू साठीच इंग्रजीमध्ये लिहितात एन डबल ओ नू। पुढील अक्षर आहे ने। न वर एक मात्रा ने। ने साठीच इंग्रजीमध्ये लिहितात एन ई ने। पुढील अक्षर आहे नई। न वर दोन मात्रे नई। नई साठीच इंग्रजीमध्ये लिहितात एन ए आय नई। पुढील अक्षर आहे नो। न ला एक काना एक मात्रा नो। नो साठीच इंग्रजीमध्ये लिहितात एन ओ नो। पुढील अक्षर आहे नऊ। न ला एक काना दोन मात्रे नऊ। नऊ साठीच इंग्रजीमध्ये लिहितात एन ए यू नऊ। पुढील अक्षर आहे नम। न वर एक अनुस्वार नम। नम साठीच इंग्रजीमध्ये लिहितात एन ए एम नम। पुढील अक्षर आहे नहा। नहा साठीच इंग्रजीमध्ये लिहितात एन ए एच नहा। For more updates, like, share and subscribe. Thank you.